श्री स्वामी समर्थ. थांब बाळा, हा व्हिडिओ दुर्लक्ष करून पुढे जाण्याची चूक करू नकोस, नाहीतर आयुष्यातील सर्वात मोठी संधी तू गमावून टाकणार आहेस. कारण आता तुझं मुलांचं भविष्य उजळणार आहे आणि तुझ्या आयुष्यातील आनंदाचे दिवस येणार आहेत. तुझ्या मागील साडेसाती कमी होणार आहे आणि शनीचा त्रास कायमचा निघून जाणार आहे. माझ्या बाळा, खिसा कितीही गरम असला तरी आयुष्याचा काळ विकत घेता येत नाही. म्हणूनच पैशाने नाही तर मनाने तू श्रीमंत बन. माझ्या बाळा, वाद फक्त माझंच योग्य आहे हे सांगण्यासाठी असतं, तर संवाद काय योग्य आहे हे शोधण्यासाठी. रडून काहीच बदलत नाही बाळा, थांबून यश गवसत नाही. उठ, उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा हरत नाही. प्रयत्न करणे कधी सोडू नकोस. अपयश हा यशाच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. माझ्या लेकरा, चूक ही प्रकृती, ती मान्य करणं ही संस्कृती आणि त्यात सुधारणा करणं ही प्रगती. तर आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आपल्या ध्येयावर विश्वास ठेव, जे तुला अज्ञात वाटावरून देखील यशाकडे घेऊन जातात. आयुष्य तुझं आहे, स्वप्न तुझी आहेत, ध्येय तुझी आहेत. मग लोकांच्या बोलण्यावरून हार मानणे योग्य नाही. लोकांचं कामच आहे बाळा नाव ठेवणे आणि मनाचं खच्चीकरण करणे. पण नाही बाळा, जे तुला साथ देतात ते तुझ्या कायम सोबत असतात. लोक काय करतील, लोक काय म्हणतील याचा विचार करत तू बसू नकोस. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती आता कायमच बदलणार आहे. बाळा, समाजातील लोकांचा विचार करत बसलास तू कधीही स्वतःची प्रगती करू शकणार नाहीस. तुझी स्वप्न पूर्ण होणार नाहीत. तुझ्या यशाच्या किंवा प्रगतीच्या प्रवासात खूप काही गोष्टी तुला लक्षात ठेवाव्या लागतील. जसं की सर्वात महत्त्वाचा आहे स्वतःवरचा विश्वास. तुझा आणि तुझ्या देवावरचा विश्वास हे खूप महत्त्वाचा आहे. आणि तो विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर. बाळा, जे लोक तुझ्यावर आणि तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतात त्यांच्या मताला आणि पाठिंब्याला तू महत्त्व दे. लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा निर्माण करणे. टीकाकारांकडे दुर्लक्ष कर, आपल्या ध्येयावर तू लक्ष केंद्रित कर. लोक आज बोलतील आणि उद्या विसरून जातील, पण आयुष्य तुझं आहे. नेहमी शिकत राहा, पुढे जात राहा. तुझ्या सोबत असणाऱ्या लोकांचा उत्साह तुझ्यासाठी उत्साह ठरेल. बाळा, आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि लोकांच्या विचारांचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे हे आपण पाहू. सकारात्मक विचारसरणी कशी ठेवायची, स्वतःच्या निर्णयांवर ठाम कसे राहायचे आणि ध्येय निश्चित आणि नियोजन कसं ठेवायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाळा. त्या जर तू केल्यास तर नक्कीच तुला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. माझ्या लेकरा, तू चांगलं वागलास तरी लोक नाव बोट ठेवणार, तू वाईट वागलास तरी लोक नाव बोट ठेवणार. इथं श्रीमंत झाल्यावर लोक जळतात आणि गरीब राहिल्यावर इज्जत काढतात. तुला हवं तसं तू जगून घे. होय माझ्या लेकरा, कारण लोकांकडे दुर्लक्ष कर. प्रेम देणाऱ्याला त्यांच्यावर प्रेम करणारा कोणीतरी भेटतच असतो. कोणी सोडून गेलं की बोलणं बंद केलं म्हणजे सगळं होतं असं नाही. बाळा, माणूस मेला की 1 महिना पण लोकांना त्याची आठवण राहत नाही. आणि तू मात्र लोक काय बोलतील ह्याचा विचार करत आयुष्यभर असाच काढत आहे. मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो. आणि लोकांचा विचार करणं तू सोड. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात बाळा. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात आणि मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. माझ्या लेकरा, देवाला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. जर सहमत असशील तर होय स्वामी आई असे तू टाईप कर. आणि बाळा, हा व्हिडिओ ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. माझ्या लेकरा, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल आणि जर नशिबात नसेल तर आलेलाही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा तू बाळगू नकोस. जे मिळतंय ते सांभाळायला शिक. बाळा, कोण्या व्यक्तीची बाह्य परिस्थिती बघून त्याचा आध्यात्मिक अधिकारांचा अंदाज तू लावू नकोस. मग तो कोणत्याही घरात जन्माला येवो, त्याची परिस्थिती कशीही असू दे.
कितीही काही असलं तरी ब्रह्मांडाची साथ त्याला मिळत असते. आपण स्वतःला जे मानतो तेच आपण होतो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखर कमजोर होत जातो. कारण ब्रह्मांड सुद्धा म्हणतं तथास्तु. पण जेव्हा आपण असं मानतो की मी खरं तर खूप भाग्यवान आहे आणि माझ्यासोबत नेहमी चांगलेच घडते, तेव्हाही ब्रह्मांड तथास्तुच म्हणत असतं. त्यामुळे बाळा, माणसात फरक असतो. कोणाला हिऱ्याचीही कदर नसते तर कुणी काच सुद्धा जपून ठेवतं. माझ्या लेकरा, आयुष्यात येणारे अडथळे हे क्षणिक आहेत, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणं हेच खरं सुंदर आयुष्य आहे बाळा. एक दिवशी तू मागे वळून पाहशील आणि तुला जाणवेल की खरोखर महत्त्व नसलेल्या गोष्टीबद्दल तू खूप काळजी करत होतास. माझ्या लेकरा, सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुझा विश्वास ठाम आहे. स्वामींवर विश्वास ठेव आणि प्रामाणिक राहा. तुझे काम नक्कीच सफल होणार आहे. माझ्या बाळा, जो क्षणभरात ब्रह्मांड बदलू शकतो त्याला तुला अडचणीतून बाहेर काढायला वेळ लागणार नाही. फक्त तू विश्वास ठेव. होय माझ्या लेकरा, नामस्मरण करत राहा. नामस्मरण करताना तू भगवंताला पाहत नसशील, पण भगवंत तुला पाहतो. जिथे नाम तिथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवा, हेच खरे दर्शन आहे. नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, आयुष्यात अडचणी त्यांनाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते. जबाबदारी घेणारे कधी हरत नाहीत, ते जिंकतात किंवा शिकतात. कितीही मोठा झालास तरी त्याला काही गोष्टींना त्याला सामोरे जावेच लागतं. म्हणून शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. माझ्या लेकरा, संयम ठेव. काही वेळ चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं. होय माझ्या लेकरा, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नाही. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो व्यक्ती दुसऱ्याला अडचणीत आणतो आणि आयुष्यभर त्याच्या अडचणी संपत नसतात. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेव. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. देवाच्या दारात कधीही रागाने मागू नका. कुणाला दोष देऊ नका. फक्त एवढंच सांगा, माझ्या हातून कोणाचंही वाईट घडू नये आणि संकटाशी लढण्याचं बळ दे. बाकी जे काही हिशोब आहे तो भगवंत करत असतो. संयम ठेव. हिशोब सगळ्यांचा होतो. होय माझ्या लेकरा, जेव्हा जवळचे साथ सोडतात तेव्हा भगवंत आपला हात पकडतो. सहमत असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर.